तर ईव्ही जस्ट आपण सुरुवात करतोय ईव्ही काय आहे, वाय ईव्हीज. सर ईव्ही का असते, म्हणजे ईव्ही का, ईव्हीज का, वाय नॉट आयसी इंजिन्स, वाय नॉट हायब्रिड इंजिन्स, वाय नॉट कुठलं सीएनजी व्हेकल्स, वाय ईव्हीज. तुम्ही इलेक्ट्रिकचे विद्यार्थी आहात, तुम्हाला माहिती असेल की ईव्ही का. तर एक जनरल क्वेश्चन पण तुम्हाला विचारतो, व्हॉट इज वाय ईव्ही कारच का, दुसऱ्या कार का नाही, म्हणजे ऑप्शन्स कंझ्युमर समोर. मिनिमम To reduce pollution. ओके, Noiseless operation. काय म्हणतो, Noiseless operation. ओके. नेक्स्ट, येस. आणि एनी गर्ल्स, वाय ईव्ही, ईव्ही का. अरे सांगा उत्तर, भविष्यात तुम्हाला कदाचित टाटा मोटरमध्ये काम करण्याची संधी मिळेल. ओके. आणि इलेक्ट्रिकचे विद्यार्थ्यांना तुम्ही सांगितलं पाहिजे ईव्ही का. बरं, ईव्हीची जी मोटर आहे ना, ती कुठली मोटर असते मोस्टली, तुम्हाला काय वाटतं कुठली मोटर असेल? इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर, कुठली मोटर असते? हा? कोणती मोटर असेल? BLDC. ओके. वाय BLDC? अरे सांगा तुम्ही, तुमचेच प्रश्न आहेत, मी काय वेगळं विचारत नाही. भले मी डिझाईनचा माणूस असेल, बट दिस इज क्वेश्चन तर रिलेटेड विथ इलेक्ट्रिकल ब्रांच. वाय BLDC? फॅन मध्ये BLDC फॅन आहे का? BLDC मध्ये काय डिफरन्स असतो? फॉर BLDC चा फुल फॉर्म काय? वाय ब्रशलेस? ब्रश असेल आणि ब्रश नसेल तर काय फरक पडतो? स्पार्किंग होतं. ब्रश असेल तर कलेक्टिंग करंट असतो ना, कम्प्युटर म्हणतात त्याला, तो घेत असतो आणि त्यामध्ये लॉसेस होत असतो. ओके, दॅट्स वाय द BLDC इज अ व्हेरी नॉइसलेस अँड द पॉवरफुल अँड दॅट कॅन कंट्रोल व्हेरी इझिली. तर ईव्ही मध्ये सेम मोटर असतं आणि त्या मोटर्स पॉवरफुल असतात खूप आणि ते डायरेक्ट करंट घेतात. ओके, DC, डायरेक्ट करंट, नॉट अल्टरनेटिव्ह करंट. रिमेंबर that motor accepts only the DC, direct current. So direct current applies to the motors and motors start acting as per the sensor. So sensor असतात, त्या सेन्सरवरती ते स्पीड सेन्सर असतात की मोड ठरलेले असतात, मोड, स्पोर्ट मोड, इको मोड अँड सिटी मोड. असे मे बी डिफरंट कंपनीज डिफरंट मोड इंट्रोड्यूस करतात. तर ईव्ही मध्ये फर्स्ट नॉइजलेस ऑपरेशन, पोल्युशन इज अ व्हेरी लेस. पण ऍक्च्युली पोल्युशन होतच नाही, बट पोल्युशन व्हेकल ज्यावेळी ऑन रोड असते, वेनेवर